नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय। बघा, पूर्व परीक्षेचा रिझल्ट लागला। ज्यांचं क्लिअर झाले पूर्व परीक्षा त्यांनी इथून पुढे मेन्सची अशी तयारी करायची आहे की हा एक तुमच्यासाठी गोल्डन चान्स मिळालाय, किंवा याला असं समजा की तुम्हाला संधी मिळाली आहे, त्या संधीचं तुम्हाला सोनं करायचं। आणि हे लक्षात ठेवा की मेन्सचे आन्सरच, मेन्स आणि इंटरव्ह्यूचे आन्सर्स आहेत ते आपल्या पोस्टसाठी किंवा त्या लिस्टमध्ये नाव येण्यासाठी कन्सिडर केले जातात। आणि 86% मार्क्स, टोटल जेवढे मार्क्स आहे ना त्यापैकी 86% मार्क्स हे मेन्ससाठी आहेत। त्यामुळे आता तुम्ही सर्वात इम्पॉर्टंट अशा स्टेजला पोहोचलाय। ज्यांचं नाही निघालं दुर्दैवाने त्यांनी नक्कीच काय चुका झाल्यात, आपण कुठे कमी पडलो तो अनालिसिस करा। पण त्यांना पण मी हे सांगणार की हा जो पुढे आता राहिले की तिथं जवळपास 3-3.25 महिने फक्त बाकी राहिलेले आहेत। या एवढ्या दिवसामध्ये जर तुम्हाला मेन्स जर तयारी करायची आहे तर ऑब्वियस आहे की तुम्हाला खूप जास्त फास्ट बनावं लागेल, तुम्हाला खूप जास्त सिलेक्टिव्ह व्हावं लागणार आहे आणि रात्रंदिवस एक करून तुम्हाला मेन्सची तयारी करायची आहे। आणि ज्यांचं सिलेक्शन नाही झालंय ना त्यांनी हे लक्षात ठेवा की हा जो टाइम आहे तुम्हाला फक्त प्रॅक्टिससाठी वापरायचा आहे आणि म्हणून त्या मेन्सची जी 2027 जो मेन्स असेल त्याचा अभ्यास तुम्हाला आताच करायला पाहिजे। यासाठी मी ऑलरेडी एक सेशन घेतलाय, त्यामुळे हा सेशन त्यांसाठी नाहीये, पण ज्यांची पूर्व परीक्षा क्लिअर झाली त्यांसाठी इथून नेमका काय प्लॅन असायला पाहिजे हे लक्षात ठेवा की आता आपल्याला चान्स मिळालाय, एनी हाऊ आपल्याला क्लिअर करायचं। आणि म्हणून आपण याला मी नाव दिलंय ऍक्शन प्लॅन, की आता ऍक्शन घ्यायचंय, विचार नाही करायचे, प्लॅन करायचा आहे। आणि प्लॅन तुम्हाला विदिन अ वीक करा, विदिन अ वीक करा। काय काय करायचं प्लॅन मध्ये? सर्वात आधी बघा की आपल्याला सर्वात आधी काय माहिती असायला पाहिजे, काय असायला पाहिजे? आपल्याकडे सर्वात आधी रिसोर्सेस असायला पाहिजे, बरोबर? काय वाचायचं आहे? रिसोर्सेस। त्यानंतर आपल्याकडे क्वेश्चन बँक असायला पाहिजे, की प्रॅक्टिस करायचंय ना। मला हे म्हणायचंय की तुम्हाला ऍक्शन घ्यायची आहे तर तुमच्याकडे सर्व आधी रेडी असायला पाहिजे। जर तुमच्याकडे सर्व रेडी आहे ना तुम्हाला ऍक्शन घ्यायला वेळ लागणार नाही। वेळेवर जाऊन मग समजा की आता तुम्ही अभ्यास सुरू केला, 15-20 दिवसानंतर तुम्ही जो सब्जेक्ट सुरू करणार त्याचे तुम्ही नोट्स शोधत बसलेत, कलेक्ट करत बसलेत, कोणते पुस्तक वाचून काय करू यासाठी मेहनत घेत आहे, अजिबात ते करू नका। मी हे म्हणतोय की एक आठवडा यालाच द्या चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण हा जो प्रॉब्लेम प्लॅन आहे ना की उरलेला पिरियड हा फक्त आणि फक्त ऍक्शनसाठी असायला पाहिजे। म्हणून रिसोर्सेस काय, कुठून वाचायचे, काय बुक लिस्ट आहेत, काय नोट्स असायला पाहिजे, क्वेश्चन बँक तुमच्याकडे रेडी असायला पाहिजे की प्रॅक्टिस करायचे म्हणून। त्यानंतर तुम्ही क्वेश्चन बँक यामध्ये पीवायक्यू पण आले, ठीक आहे, आणि तुम्ही नेमके हे क्वेश्चन बँक आहे किंवा पीवायक्यू आहे किंवा जिथं कुठं तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करणार आहात ते टेस्ट सिरीज किंवा हे जे प्रॅक्टिस आहेत हे कोणीतरी इव्हॅल्युएट करून देणारा पाहिजे, राईट? ऍक्शन घ्यायची आपल्याला, तुम्हाला उत्तर लिहायचे आणि चेक करून घ्यायचे आहे, हा सर्वात इम्पॉर्टंट आहे। तुम्हाला उत्तर लिहायचे आणि चेक करून घ्यायचे। म्हणून काय की तुम्हाला याची तयारी आताच करून ठेवा, आताच याचा प्लॅन करून ठेवा। वेळेवर धावपळ करायचं नाहीये, नंतर फक्त वाचायचंय, लिहायचंय, चेक करून घ्यायचंय, वाचायचंय, लिहायचंय, चेक करून घ्यायचंय। आणि जशी परीक्षा जवळ येत आहे लिहा आणि चेक करा, लिहा आणि चेक करा, लिहा आणि चेक करा, असं आपल्याला शिफ्ट व्हायचं। आणि तोच प्लॅन मी तर सांगणार आहे। तर याची तयारी मी तुम्हाला सांगतोय की एका आठवड्यामध्ये घेऊन मोकळं करायचं आणि डायरेक्ट अभ्यासाला लागा मेन्सच्या, करेक्ट? चलो, सो आपण डिस्कस करू पूर्ण ऍक्शन प्लॅन काय आहे। हा इथे नंबर दिलेला आहे, काही क्वेरीज असेल यावर तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल। आणि टेलिग्राम चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल सुद्धा जॉईन करायचा आहे तुम्हाला, तरी मला याच नंबरला मेसेज करा, ठीक आहे? चलो पुढे वळू, आपण डायरेक्ट मुद्द्याकडे येऊ। सर्वात आधी मेन्सची तयारी सुरू करायच्या आधी मी तुम्हाला काही गोष्टी आठवण करून देतोय, ते आठवा, त्या अगदी माइंड मध्ये फिक्स करा आणि मगच अभ्यासाला लागला। पहिली गोष्ट काय की वेळ। 1 वर्ष जर तुमच्याकडे या परीक्षेसाठी असतात तर प्लॅनिंग वेगळी असती। आता आहे की ती फक्त 3-3.25 महिने, तर प्लॅनिंग वेगळी असायला पाहिजे। त्यामुळे वेळ जर कमी आहे तर तुम्हाला फार जास्त सिलेक्टिव्ह बनावं लागेल, की नेमकं काय तेवढंच अभ्यास करायचे मला, हा तुम्हाला ठरवायचा आहे। कारण बघा की तुम्हाला खूप सारे रिसोर्सेस आता वाचण्यासाठी वेळ नाहीये, त्यामुळे जेवढे तुम्ही रिसोर्सेस वाचणार त्याचं रिव्हिजन व्हायला पाहिजे, त्या टॉपिकला तुम्हाला करंट अफेअर्स जोडता यायला पाहिजे, लिंक करता यायला पाहिजे।
त्या टॉपिकवर तुमचं अनालिटिकल थिंकिंग आहे ती डेव्हलप व्हायला पाहिजे, यावर फोकस करा. त्यामुळे रोज रिसोर्सेस कमी करा, थिंकिंग वाढवा आणि रायटिंगची स्पीड वाढवा. चांगलं उत्तर कसं लिहिता येईल यावर फोकस करा. त्यामुळे रिसोर्सेस या पिरियडमध्ये लक्षात ठेवा की तुम्हाला फार कमी ठेवायचे आहेत आणि सिलेक्टिव्ह ठेवायचे. आणि प्रॅक्टिस काय, बट प्रॅक्टिस इथं शुड नॉट बी पाहिजे होतं, शुड नॉट बी लेस. प्रॅक्टिस कमी नाही व्हायला पाहिजे, रिसोर्सेस कमी ठेवा. का? कारण प्रॅक्टिस आपल्याला जास्त वेळ द्यायचा. नेक्स्ट मुद्दा तुम्हाला आठवण करून देतोय की कोणताही क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस राहत नाही. आणि मी खात्रीने सांगतोय की ज्यांची पूर्व परीक्षा क्लिअर झाली ना, बरेच विद्यार्थी असे असतील ज्यांना मुख्य परीक्षा सिलेबस माहित नाही. त्यांना थोडंफार आयडिया असेल की अरे 9 पेपर आहेत, मराठी इंग्लिश आदी लँग्वेजचे पेपर आहेत जे सुरुवातीला होतात आणि जे क्वालिफाईंग आहे, मग एसए होईल, मग जीएस 1, 2, 3 होणार आणि मग ऑप्शनल होणार. बऱ्यापैकी आयडिया आहे, पण प्रत्येक पेपर मध्ये काय काय विचारलं जात आहे, शब्द न शब्द तोंडपाठ फार कमी विद्यार्थी असतील. आता तुम्हाला ज्यांना पाठ आहे त्या गटांमध्ये यायचंय की ज्यांना पाठ नाही त्या गटांमध्ये यायचंय, हे तुम्ही ठरवा. नाहीतर होतं काय की पेपरमध्ये गेल्यानंतर मेन्स मध्ये तुम्ही पण नोटीस करणार की भिंती पाहत राहतात की काय लिहू आणि काय नाही. मग कोणी एक पेपरला येतो, दुसऱ्या पेपरला येतच नाही. सुरुवातीच्या पेपरला येतील, मग बाकीचे सोडून देतील. हे असं पण होतंय. त्यामुळे परीक्षेची कोणत्या परीक्षेची सुरुवात मी नेहमी सांगतो की सिलेबस, तो काही एकही प्रश्न सिलेबसच्या बाहेर येणार नाही. आणि त्यातल्या त्यात 2000 आपल्यासाठी पीवायक्यू एकच आहे 2025चा, बरोबर ना? तुम्ही 2025चा आयोगाचा पेपर चेक करा. मी सांगतोय, मी सायन्स अँड टेक्नॉलॉजी घेतोय. टेक्नॉलॉजीमध्ये सिलेबस पाहिलं, तुम्हाला 3 टॉपिक दिलेत, 3 पॉइंट दिलेत सिलेबस मध्ये. आणि आयोगाने किती प्रश्न विचारलेत माहिती आहे? 3च विचारले. तुम्ही ते जे 3 प्रश्न आहेत ते चेक करा. तुम्हाला या प्रत्येक टॉपिकवर एक प्रश्न आहेत. डायरेक्ट जसा तसा शब्द घेतलाय आणि प्रश्न तयार केले. हा प्रश्न सायन्स टेक्नॉलॉजी जे टेक्नॉलॉजीचे प्रश्न होते थोडेसे टफ होते, आय ऍग्री, बट सिलेबसच्या बाहेर काही गेले का? नाही. आणि सिलेबसच्या बाहेर जर गेलेला नसेल तर कमीत कमी तुमचा सिलेबस प्रॉपर डिकोडेड व्हायलाच पाहिजे. तुम्हाला सर्व माहित असायलाच पाहिजे, त्याचा शब्द शब्द माहिती असायला पाहिजे. आधी तुम्हाला काय प्रॅक्टिस करायचे, कारण पीवायक्यू आपल्याकडे फक्त 2025 आहे, जास्त नाही आहे. जस्ट आता पॅटर्न चेंज झाला, सोपाच येणार आहे. जास्तीत जास्त भाग स्टॅटिक वरच येणार आहे. मग आता मला सांगा की जर सिलेबसच्या बाहेर येत नाहीये तर ऍटलिस्ट सिलेबस मधील जे पॉइंट्स आहेत त्यावर जे काही प्रश्न तयार होत आहेत ते तुमचे रेडी असले ना, मी खात्रीने सांगतोय तरी पण चांगला स्कोर येईल. तरी पण चांगला म्हणजे 2025चा जेवढा अनुभव सांगतोय मी. आणि म्हणून सिलेबस तोंडपाठ द्या, आधी ते करा. मी तुम्हाला म्हटलं ना की एक आठवडा कशात घालवायचं हे यामध्ये घालवायचं. रिसोर्सेस जमा करा, सिलेबस नाही माहिती आहे तो करा, तोंडपाठ करा. कधीही विचारलं तरी पण सांगता यायला पाहिजे की हा घटक कोणत्या पेपरमध्ये येतोय, हे अगदी तोंडपाठ असणं गरजेचं आहे. नेक्स्ट पुढचा मुद्दा आठवण करून देते तुम्हाला मी की टाइम मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला मेन्स मध्ये बघा, राज्यसेवाच्या प्रिलिम मध्ये वेळ भरपूर आहे, पहिल्या पेपरमध्ये वेळ भरपूर आहे, 2 तास आहे 100 प्रश्न सॉल्व्ह करायला. सर्व थिओरॉटिकल प्रश्न असतात, जीएसचे प्रश्न आहेत. दुसरा पेपर सीसॅटचा आहे जो क्वालिफाईंग आहे, राईट. पण मेन्स मध्ये तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत, 20 उत्तर लिहायचे 3 तासामध्ये. एक तर माइंडसेट, दुसरं काय की तुम्हाला ते सर्व उत्तर लिहायचे 3 तासामध्ये. एवढी प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. प्रत्येक एका प्रश्नाला किती येणार माहित आहे? 7 ते 8 मिनिट येणार. होत आहे का तेवढ्या वेळात लिहून? तर याची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागणार आहे. 3 तासामध्ये लिहायचं आहे. म्हणजे सुरुवातीला काही दिवस तुम्ही वाचल्यानंतर ज्यावेळेस आन्सर रायटिंग प्रॅक्टिसला सुरू करणार, तुम्हाला एकमेव करायचंय ते म्हणजे काय, 3 तासामध्ये तुम्हाला 3 तास बसून लिहायची सवय करायची आहे. 3 तास बसून. आणि त्यातही हे लक्षात ठेवा की एका दिवशी 2-2 पेपर असणार आहेत. 3-3, 6-6 तास तुम्हाला एका दिवशी लिहायचं आहे बरं का. आणि असंच काही रॅन्डम काहीतरी लिहायचं असं नाही आहे. आयोग पेपर प्रश्न दिलाय, त्या प्रश्नाची डिमांड समजून चांगलं उत्तर लिहायचंय. चांगलं उत्तर का, तरच आपण इतरांच्या समोर जाणार आहोत. हा एक मुद्दा लक्षात ठेवा टाइमचा. दुसरं लक्षात ठेवा, आता आठवण करून देतोय की अभ्यास करताना नेमका अभ्यास कसा करायचा आहे. प्रिलिम मध्ये आपण अभ्यास करताना पीवायक्यू चेक करतो, जिथं कॉन्सेप्ट आहे तिथं कॉन्सेप्ट, जिथं फॅक्ट्स आहे तिथं फॅक्ट. पण इथं नेमकं तुम्हाला जास्तीत जास्त कॉन्सेप्टवर भर द्यायचे. फॅक्ट्स कोणते कामाचे आहेत? फॅक्ट्स व्हॅल्यू एडिशन साठी कामाचे आहेत.
त्यामुळे फॅक्ट्स नाही माहित असलेलं तरी पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. लक्षात ठेवा, फॅक्ट कशासाठी आहे? व्हॅल्यू ऍडिशन साठी आहे. ते उत्तर चांगले करण्यासाठी आहे. ते माहित असायलाच पाहिजे का? नाही. हा एक मुद्दा क्लिअर करा. म्हणजे आधी उत्तर लिहा, उत्तर लिहायला शिका, वेळेत उत्तर लिहायला शिका, मग त्याला आपण चांगलं करू ना. मुद्दा लक्षात आलाय? म्हणून आधी कॉन्सेप्टवर भर द्या, तर तुम्हाला उत्तर लिहिता येईल. मग आपण विचार करू काय की त्याला चांगलं करायचं म्हणून. ते पण मी तुम्हाला सांगतोय कसं करायचं. पुढे मी प्रॉपर प्लॅन देणार आहे. नेक्स्ट, पुढचा आठवा. हा एक मुद्दा, मी एक व्हिडिओ ऑलरेडी घेतलाय, तो घेतलाय 2027च्या विद्यार्थ्यांसाठी. पण हे लक्षात ठेवा की आपल्याला मेन्स आणि इंटरव्ह्यू, ज्याला पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतात, या दोघांचे मार्क्स कन्सिडर केले जातात फायनल लिस्ट मध्ये नाव येण्यासाठी आणि चांगली रँक मिळण्यासाठी. त्यापैकी मेन्सला हे टोटल जर मी 100% जर कन्सिडर करतो ना, तर या मेन्सला फक्त 86% आहे. मेन्सला चक्क किती आहे? 86%. म्हणजे सर्वात जास्त मार्क्स जे तुम्हाला रँक मध्ये घेऊन जाणार तो मेन्सचे मार्क्स आहेत, इंटरव्ह्यूचे नाही किंवा पर्सनॅलिटी टेस्टचे नाही. बरं, या मेन्स मध्ये पण तुम्हाला सांगतोय मी 70 ते 75% मार्क्स, या मेन्स मधले 70 ते 75% मार्क्स हे कोणत्या घटकाला माहित आहे? जो घटक तुम्ही पूर्वपरीक्षेमध्ये अजिबात हात लावलेला नाही आहे, एथिक्स, एसे, ऑप्शन. आणि म्हणून हे डिसाइडिंग फॅक्टर बनत आहे. कारण काही विद्यार्थी या विषयांमध्ये समोर चालेल. अरे विचार करा, सिंपल आहे. जीएस 1, 2, 3 हे विषय प्रिलिम मध्ये होते, म्हणजे जे जे मेन्स दिलाय त्यांनी हे विषय वाचलेले आहेत आणि चांगले वाचलेले आहेत. म्हणजे जीएस 1, 2, 3 मध्ये ना तुम्ही तुमच्या लक्षात येईल, ज्यावेळेस आता 2025चा रिझल्ट लागेल तेव्हा, मार्क्स येतील तेव्हा, की या 3 पेपर मध्ये मार्क्सचा व्हेरिएशन जास्त नाही आहे. तो टॉपर घ्या नाही ते एखादी ऍव्हरेज स्टुडंट घ्या, या 3 पेपर मध्ये मार्क्सचा व्हेरिएशन जास्त नाहीये. समोर जायचंय तर तुम्हाला यावर एज मिळवावं लागणार आहे, एथिक्स, एसे आणि ऑप्शन. आणि हा भाग आणि अजून काही थोडे थोडे भाग आहेत, जसं इंटरनल सिक्युरिटी आहे, इंटरनॅशनल रिलेशन आहे, डिझास्टर मॅनेजमेंट आहे, टेक्नॉलॉजीचा भाग आहे. हे काही छोटे छोटे पार्ट्स आहेत. असे सगळे मिळून जे फक्त आणि फक्त मेन्सला आहेत, हे चक्क 70 ते 75% कव्हर करतात या मेन्सचा भाग. मग त्यात जो समोर जाईल ऑब्विस आहे की तो समोर राहणारच आहे, जो यात मार्क्स मिळवेल, कारण जीएस 1, 2, 3 मध्ये सर्वच मिळवत आहे. सो हा एक मुद्दा चांगला लक्षात ठेवा. मी यावर एक शॉर्ट पण बनवलंय. हा मुद्दा, हा गणित ज्याला समजला ना तो चांगला मार्क्स मिळवेल याची खात्री देतो मी तुम्हाला. नेक्स्ट आहे काय की आता हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत सर्व. आता नेक्स्ट लक्षात ठेवा की तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे आणि काही गोष्टी डेव्हलप करायचे. तुम्हाला मेन्स चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर प्रॅक्टिस काय करायचे? ऑब्विस आहे की तुम्हाला आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करायची. काय डेव्हलप करायचे? तुम्हाला तुमचे अॅनालिटिकल थिंकिंग डेव्हलप करायचे. आता आपल्याकडे 4 ऑप्शन नाही आहे. आता आपल्याला आपले मत मांडता यायला पाहिजे आणि सगळ्या अँगलनी, पॉलिटिकल आहे, इकॉनॉमिकल आहे, सोसायटल आहे, सगळ्या अँगलनी मत आहे आपल्याला ते मांडता यायला पाहिजे. ते कागदावर उतरवता यायला पाहिजे. असं नाही की ते आपल्याला बोलून दाखवायचे, ते इंटरव्ह्यू मध्ये, पण इथं आपल्याला कागदावर उतरवता पण यायला पाहिजे. आणि म्हणून काय की काही अॅनालिटिकल थिंकिंग डेव्हलप करायची आणि प्रॅक्टिस करून ते कागदावर उतरवता पण यायला पाहिजे, याचा विचार करायचा. आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे की कसं एखादी करंट मध्ये मुद्दा आहे, जसा आताच बघा ना हा अँटी डिफेक्शन लॉ, कशामुळे शिवसेनेमधील परत काही जे नेते होते ते फुटलेत, बरोबर. मग अँटी डिफेक्शन लॉ न्यूज मध्ये आहे. तर आपल्याला असे जे करंट मधील मुद्दे आहेत हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं मेन्स मध्ये, उत्तर लिहावं लागणार आहे. आणि उत्तर कसे लिहायचे आहेत? अनबायस्ड, बरोबर. आणि अनबायस्ड लिहायचे आहेत तर जसं आपण 4 चौघात डिस्कस करतो तसे नाही, आपल्याला दोन्ही बाजू माहित असणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह पण निगेटिव्ह पण, ही पण बाजू ती पण बाजू, तर जाऊन आपण अनबायस्ड पद्धतीने आन्सर आहे ते चांगले लिहू शकणार आहोत. सो म्हणून लक्षात ठेवा की आपल्याला काय प्रॅक्टिस आणि डेव्हलप करायचंय, अंडरस्टँडिंग डेव्हलप करायचंय, प्रश्नांची डिमांड समजून घ्यायची आहे, करंट अफेअर्स हे आपल्याला स्टॅटिकला जोडता यायला पाहिजे, अॅनालिटिकल थिंकिंग डेव्हलप करायची आहे विथ ऑल अँगल्स, आणि आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करायची आहे, आणि ते पण विथ टाइम, म्हणजे टाइम लावून आपल्याला प्रॅक्टिस करायची. करेक्ट. काय तुम्हाला तुमच्या सोबत असायला पाहिजे? रिसोर्सेस हे ऑलरेडी सांगितलं की पहिल्या आठवड्यात जाऊ द्या, पण त्यामध्ये याची तयारी पूर्ण करा. आहे ना, कुठं कार्यक्रमात जायचं तर मेकअप करतो ना, हा बसतो, हा मेकअप आहे. पण तुमची थिंकिंग डेव्हलप व्हायला पाहिजे,
तुमचे नोट्स आहेत हे रिव्हिजनसाठी रेडी असायला पाहिजे. ऑल क्लिअर? हे मुद्दे समजले असतील तर आता आपण काही फेजनुसार, आता थोडंफार मी इथं फेजचा टाइम नाही सांगितला की नेमकं किती दिवस असायला पाहिजे, किती तारखेपर्यंत तुम्हाला करायचं आहे, हे थोडंफार कमी जास्त तुम्ही करू शकता, तुम्ही कोणत्या लेवलला आहे त्यानुसार. 3 फेज मध्ये मी पूर्ण जो आपला अभ्यासाचा प्लॅन आहे ना तो मी डिवाइड केलाय. पहिला जो फेज आहे तो आहे सिलेबस कव्हरेज. दुसरा जो फेज आहे ज्यामध्ये पीवायक्यू आणि डेली आन्सर रायटिंग करायचे, आणि तिसऱ्या फेज मध्ये फक्त रायटिंग 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 आणि भरपूर टेस्ट द्यायचे. आता बघा, पहिल्या फेज मध्ये तुम्हाला काय करायचे, सिलेबस कव्हरेज करायचे. आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं सिलेबसच्या बाहेरचं काही विचारल्या जाणार नाही. पहिल्या आठवड्यात सिलेबस पाठ करा, जर नसेल तर तो पाठ करा, आणि टॉपिक बाय टॉपिक सर्व कव्हरेज करायचे पहिल्या फेज मध्ये. टॉपिक बाय टॉपिक, मग त्यामध्ये जीएस 1 2 3 4 एसे ऑप्शन सर्व 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 आले, सर्व करेक्ट. या फेज मध्ये तुम्हाला नोट्स मेकिंग करायचे का? कारण दुसऱ्या आणि तिसऱ्या फेज मध्ये आपल्याला आन्सर रायटिंग प्रॅक्टिस जास्त करायची आहे. मग नोट्स कधी करायचे? अरे इथंच करायचे. पण नोट्स रॅन्डम काढू नका. मी इथं स्पेसिफिकली मेन्शन केले, स्ट्रिक्टली नॉट रॅन्डम नोट्स. रॅन्डम काढू नका की मी काहीतरी वाचतोय ना नोट्स काढून ठेवले. अरे तुम्हाला काही माहितच नाही तर नोट्स तुम्ही सर्वच लिहित बसणार आहे. मग काय करावं लागणार आहे? मग इथं आधी पीवायक्यू समजून घ्या. जो घटक तुम्ही अभ्यास करत आहात त्यावर एमपीएससीचे 2025 चे जे प्रश्न आहेत ते, आणि युपीएससीचे लगेच रिसेंटचे घेऊ नका, पुढे 7-8 किंवा 8-10 वर्षात जुने जे आयोगाचे प्रश्न आहेत, युपीएससीचे प्रश्न आहेत ते घ्या. ते समजून घ्या की त्या घटकावर नेमके, आणि तुम्हाला तेच म्हटले की हा सर्व डेटा तुम्हाला पहिल्या आठवड्यात कलेक्ट करायचंय ना, बरोबर. आणि म्हणून तुम्हाला जर ते प्रत्येक टॉपिकचे नोट्स तुमच्याकडे आहे तर, सॉरी पीवायक्यू तुमच्याकडे आहे, तर तुम्हाला त्या प्रत्येक घटकावर वाचल्यानंतर नोट्स कसे तयार करायचे ते लगेच कळेल. म्हणजे पहिल्या फेज मध्ये तुमची एक रिडिंग पण होत आहे आणि तुमचे नोट्स पण होत आहे. मी तुम्हाला इथं फर्स्ट रिडिंग वरच नोट्स तयार करायला सांगतोय का? कारण वेळ कमी आहे. अदरवाईज 2-3 रिडिंग झाल्याशिवाय नोट्स मी जनरली काढायला लावत नाही, सांगत नाही. पण वेळ समजून घ्या की वेळ काय आहे. नेक्स्ट करंट अफेअर्स इंटिग्रेशन आहे, ते करता यायला पाहिजे. करंट अफेअर्स कोणत्या टॉपिकची आहे, प्रत्येक करंट अफेअर वाचल्यानंतर त्यासमोर लिहून ठेवा की तो जीएस 1 मध्ये हा टॉपिक आहे, जीएस 2 चा हा टॉपिक आहे, हे लिहून ठेवा. मुद्दा लक्षात आलाय? राईट. कधी तो करंट अफेअर्स ज्यावेळेस तुम्ही स्टॅटिकशी जोडणार ना, तुमचे आन्सर आहे अजून चांगलं दिसणार आहे. सो ही तयारी तुम्हाला करायची कधी आहे? पहिल्या फेज मध्ये, ज्यामध्ये सिलेबस कव्हरेज आहे, करंट अफेअर्स इंटिग्रेशन आहे, नोट्स मेकिंग आहे. दुसऱ्या फेज मध्ये तुम्हाला काय करायचंय? आता इथून करायचं आपल्याला प्रॉपर आन्सर रायटिंग, आणि लवकरात लवकर हा फेज संपवण्याचा प्रयत्न करा. कारण मार्क्स तुम्हाला देणार आहे ते आन्सर रायटिंगच देणार आहे. उत्तर तुम्ही कसे लिहिलेले आहेत, वेळेत उत्तर लिहिलेत की नाही लिहिलेत, की तेवढे उत्तर लिहून झालेले नाही आहेत, हेच तुम्हाला मार्क्स देणार आहेत. आणि म्हणून जास्त वेळ तुम्हाला सेकंड फेज आणि थर्ड फेजला द्यायचा आहे. सेकंड फेज मध्ये तुम्हाला काय करायची आहे? आधी पीवायक्यू. कोणते पीवायक्यू म्हटलं मी? जे डायरेक्ट सिलेबसला लिंक आहेत. मी म्हटलं 2025 मध्ये आयोगाने कसे प्रश्न तयार केले, डायरेक्ट सिलेबस. तर आधी जे डायरेक्ट सिलेबस वरून शब्द न शब्द जे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळत आहेत, एक तर तुम्हाला एमपीएससी 2025 आणि युपीएससी पण तुम्हाला 8-10 वर्ष जुनी घ्या, त्या प्रश्नांचे उत्तरे आधी लिहून पाहिजे आहेत. कुठं जर तुम्ही डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम जर जॉईन केलेला असेल तर ते करा, पण हे या सेकंड फेज मध्ये करायचे. आता यामध्ये तुम्हाला एखादी प्रश्न समोर आला, मग तो पीवायक्यूचा आहे किंवा डेली आन्सर रायटिंगचा आहे, कारण बऱ्यापैकी तुम्ही वाचलेला आहे. या फेज मध्ये तुमचा आता परत रिव्हिजन सुरू असणारच आहे. आणि मुख्यतः आपण यामध्ये हे पण करू की सेक्शनल किंवा टॉपिक वाईज सेक्शनल सर्व करायचे आपल्याला, म्हणून एक एक सब्जेक्ट बाय सब्जेक्ट. तर या ठिकाणी आता तुम्हाला काय करायचं, एखादी प्रश्न समोर आला, मग तो पीवायक्यूचा आहे किंवा डेली आन्सर रायटिंग प्रोग्रामचा कुठतरी आहे, त्या प्रोग्राम तो प्रश्न समोर आल्याबरोबर लगेच न लिहिता त्यावर ब्रेन स्टॉर्मिंग करायचंय की त्याचं उत्तर तुम्हाला काय लिहिता येईल, कोणकोणते अँगल्स तुम्हाला लिहिता येईल, आणि त्यावरून तुम्हाला काही माइंड मॅप तयार करता येत आहे का. जर तुम्ही करू शकले आणि याची जर तुम्ही प्रॅक्टिस जर केलं, तुमचा परीक्षेत बराच वेळ वाचणार आहे. आणि जनरली असं होणार नाही की जर तुम्ही माइंड मॅप जर तयार करू शकलेत एखाद्या उत्तरासाठी, तर एखादी आपण उत्तर लिहिता लिहिताना काही मुद्दे सुटण्याची शक्यता असते, तर ते कमीत कमी यामध्ये तुमचे सुटतील. करेक्ट. हा, नक्की माइंड मॅपचा सेशन जर घ्यायचा असेल तर मला तसं कळवा की माइंड मॅप कसा तयार करायचा, तो पण मी घेऊन येणार. सो पीवायक्यू ब्रेन स्टॉर्मिंग करायचं आहे, माइंड मॅप तयार करण्याची प्रॅक्टिस करायची आहे, आणि मग काय करायचंय, मग तुम्हाला उत्तर लिहिणं सुरू करायचंय.
पण ते पण करायच्या आधी थोडेसे पॉईंट हे लक्षात ठेवा की आन्सर फ्रेमवर्क काय असायला पाहिजे. जसं जनरली आयबीसी हा फ्रेमवर्क वापरला जातो. इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्ल्युजन बेस्ट आहे, जनरली तेच वापरतात, ते वापरा है ना. स्ट्रक्चर आहे, कधी डायग्राम काढायचा आहे, कधी फ्लो चार्ट काढायचा आहे, ते थोडंसं शिकून घ्या. प्रश्नांची डिमांड समजून घेणं फार गरजेचं आहे. डिमांड काय आहे आणि किती आहे. कधी कधी प्रश्नांमध्ये 2-2, 3-3 सुद्धा डिमांड असतात. ती प्रॉपर डिमांड. अदरवाईज जर डिमांडच्या व्यतिरिक्त जर तुम्ही काही लिहून आलेत ना, तसंही वेळ जाणार आहे, मार्क्स मिळणार नाहीये. त्यामुळे सर्वात आधी हे लक्षात ठेवा की डिमांड डिकोड करायला शिकता यायला पाहिजे आपल्याला. आधी हे प्रश्न पाहिल्याबरोबर अंडरलाईन करायला शिका की डिमांड काय आहे, आणि म्हणून याला वेळ द्यावा लागणार आहे डेव्हलप करायला. नेक्स्ट, ब्रेन स्टॉर्मिंगची हॅबिट लावायची आहे. माइंड मॅप ऑलरेडी रिपीट झालाय का पॉईंट? येस, रिपीट झालाय. आणि या फेज मध्ये मी तुम्हाला हेच म्हणणार की मिनिमम डेली 3 तरी प्रश्न, मिनिमम म्हणतोय मी, 3च लिहायचे का नाही, मी म्हणतोय मिनिमम 3 करायचे. बरोबर. नेक्स्ट, आता तिसऱ्या फेज मध्ये आल्यानंतर मी हे म्हणणार की सुरुवातीला कमीत कमी 3 तास बसण्याची आणि उत्तर लिहिण्याची, 20 प्रश्न लिहायचे तर 3 तासामध्ये 20-20 प्रश्न लिहिण्याची सवय कशी करता येईल याकडे वळा. जसं तुम्ही परीक्षे जवळ 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 येत आहे, 3 ऑक्टोबर येत आहे जवळ, आणि आता सप्टेंबरचा शेवट आला, तर एकेका दिवशी मग 2-2 पेपर सुद्धा सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे आपण या तिसऱ्या फेज मध्ये प्रॉपर एक्झामला कोणत्या कंडिशनची गरज आहे ते अचीव्ह करण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. मुद्दा लक्षात आलाय. मग यामध्ये काय करायचंय, परत आता रिव्हिजन तर तुम्हाला एक रिव्हिजन इथं झालेलं होतं सेकंड फेज मध्ये, बरोबर. इथं नोट्स काढले होते, इथं रिव्हिजन झालं होतं. इथं सेकंड अँड थर्ड रिव्हिजन परत इथं द्यायचे तुम्हाला, राईट. तुमचे नोट्स रेडी आहे, पण आणि आन्सर रायटिंगची बऱ्यापैकी चला प्रॅक्टिस केलंय तुम्ही, ब्रेन स्टॉर्मिंग केलंय तुम्ही, माइंड मॅप तयार करताय, तुम्हाला एक्झाम प्रश्नाची डिमांड समजून घेऊ शकताय तुम्ही, सर्व बाबी आहे, बरोबर. आता हे सर्व आहे, पण त्या उत्तराला अजून कसं बेटर करता येईल, तर त्यामध्ये काही फॅक्ट्स ऍड करता येईल, कुठल्या कमिटीचे रिपोर्ट ऍड करता येईल, है ना. काही जर रँकिंग आहे है ना, कुठल्या तरी संस्थेन वगैरे, ते ऍड करता येईल, राईट. कोणती कमिटी आहे, त्यांनी काय रिपोर्ट दिले, ते ऍड केलं तर अजून चांगलं. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय, एक स्पेशल डायरी बनवायची आहे. या डायरीमध्ये प्रत्येक टॉपिक नुसार, पॉलिटीचं आलं तर त्यामध्ये काय काय कोणकोणत्या कमिटी वगैरे आहेत, काय कोणतं रिपोर्ट्स आलं, इकॉनॉमी जसं आहे तर जनरली काय तर रँकिंग आहे किंवा रिपोर्ट्स आहेत ते व्हॅल्यू एडिशन करू शकतो. मग ही डायरी मेंटेन करून तुम्हाला प्रयत्न करायचे की या थर्ड मध्ये तुम्हाला कसं ते उत्तर व्हॅल्यू एडिशन करता येईल, त्या उत्तरांमध्ये ते उत्तर अजून कसं बेटर करता येईल, करेक्ट. हा, आपण आन्सर रायटिंगवर पण सेशन घेणार की कसं चांगले उत्तर लिहायचे म्हणून. नेक्स्ट, पीवायक्यू सॉल्व्ह डेली करायचे. ऑलरेडी म्हटलं की एकदा पीवायक्यू इथं तुम्ही सॉल्व्ह केले, परत इथं, पण इथं जे सॉल्व्ह करताना काय करायचे, कमीत कमी 3 तासाची सिटिंग. म्हणजे हे ठरवूनच घ्या की तिसऱ्या फेज मध्ये तुम्ही जेव्हा जेव्हा उत्तर लिहिणार 3 तास बसायचंय, जेव्हा जेव्हा उत्तर लिहिणार. प्रयत्न करा, कदाचित सुरुवातीला कमी होतील, कदाचित सुरुवातीला 10-12 प्रश्न लिहून होतील, पण हळूहळू 20 प्रश्नापर्यंत ते वळायचं आहेच तुम्हाला, करेक्ट. नेक्स्ट, कम्पेअर आन्सर्स विथ अदर्स. या स्टेजला थोडासा प्रयत्न करा. सुरुवातीला मी का सांगितलं नाही की कम्पेअर करा म्हणून, कारण या स्टेजला प्रत्येक जण कदाचित वेगळ्या स्टेजला असतील, पण ज्या वेळेस तुम्ही थर्ड फेजला येणार, जस्ट प्रिलिमच्या नंतर मेन्सला तयारी करणारे आहेत ते पण इथपर्यंत त्याच फेजला आले जे आधीपासून मेन्स रेडी आहेत. म्हणून म्हणतोय की इथं काय करायचे, आता तुम्हाला इतरांसोबत थोडं कम्पेअर करायचे. कदाचित असं असू शकतात की काही ज्यांनी प्रिलिमच्या आधीच काही आन्सर रायटिंग प्रॅक्टिस केलेली होती ते थोडे बेटर आन्सर लिहू शकत असतील, आणि त्यांच्या आन्सर मधून तुम्हाला बऱ्याचदा एक्स्ट्रा काही पॉइंट्स मिळतील किंवा काही नवीन बाबी शिकायला मिळतील की तो व्यक्ती कसा लिहितोय, तो ऍस्पिरंट, तो स्टुडंट तो नेमका कसा लिहितोय हे शिकायला मिळेल, आणि काहीतरी स्वतः थोडंफार चेंज करता येईल, बरोबर. नेक्स्ट, स्वतःचे इथूनच कम्पेअर केल्याने तुमच्या लक्षात येईल की तुमचे काय स्ट्रेंथ आहे, काय विकनेसेस आहेत. जे विकनेसेस आहेत त्यावर थोडंसं यामध्ये काम करा. आणि ऑलरेडी सांगितलं की या फेज मध्ये तुम्हाला काय करायचंय, फक्त राईट आणि फुल लेंथ टेस्ट सिरीज वगैरे सर्व यामध्येच द्यायचे. आय होप की तुम्हाला हा जो प्लॅन आहे आणि ज्या माइंडसेटची गरज असणार आहे ना ते तुमच्या इथून लक्षात आलं असेल. आता तुम्हाला जर प्रॉपर, जसं 2025 मध्ये पण आपण केलं होतं, जर तुम्हाला प्रॉपर आन्सर रायटिंग करायची आहे, तुम्हाला क्वेश्चन दिल्यानंतर तुमचे उत्तर चेक करून दिल्या जाईल, त्या उत्तरात काय बेटर असायला पाहिजे किंवा तो उत्तर ऍक्च्युअली मॉडेल आन्सर नेमकं काय असायला पाहिजे, कोणकोणते पॉईंट्स कव्हर करायला पाहिजे किंवा त्या उत्तरासाठी कसं डायग्राम, कसा फ्लो चार्ट काढता येईल, यासाठीच म्हणून आपण हा गुरुकुल प्रोग्राम सुरू केलाय.
2025 मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी जॉईन केलेला होता आणि तिथून बऱ्याच विद्यार्थ्यांनी लक्षात आलं की क्वेश्चन्स तर रिफ्लेक्ट झालेत म्हणून. करेक्ट. तर या वर्षी सुद्धा आपण एमपीएससी राज्यसेवा गुरुकुल मेनचा जो प्रोग्राम 2026 साठी तो परत आपण इथं सुरू केलेला आहे. यामध्ये रोज लाईव्ह क्लासेस होतात. तुमचं सविस्तर मूल्यांकन आणि तुम्हाला अभिप्राय दिला जातो की नेमकं तुमचं काय उत्तर असायला पाहिजे, तुमचे उत्तर कसे आहेत, काय आहेत, कसं इम्प्रूव्ह करता येईल. पीवायक्यूचं विश्लेषण आहे, स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत शेअर केल्या जाणार आहे. ठीक आहे. त्या प्रत्येक उत्तरात आकडेवारी, तथ्य आणि उदाहरणे म्हणजे ज्याला मी व्हॅल्युएडिशन म्हटलं होतं ते आहे आणि मॉडेल आन्सर्स आहेत ते पण आहे. त्या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार. सो मेन चॅलेंज काय असतो विद्यार्थ्यांसाठी की उत्तर लिहिल्यानंतर कोणीतरी चेक करून द्यायला पाहिजे. सो इथं तो मेन तुमचा प्रॉब्लेम आहे ना तो सगळं सॉल्व्ह होतं इथं. राईट. आणि लक्षात ठेवा की जर उत्तर लिहत नाहीये तर मार्क्स तशी मिळणार नाही. उत्तर लिहायचे. बरं फक्त उत्तर लिहून चालणार आहे का? म्हणजे बघा ना, फक्त तुम्ही वाचलं आणि परीक्षेत गेले काही फायदा नाही. थोडेफार काहीतरी मार्क्स मिळतील, परीक्षा तशी क्लिअर होणार नाही. उत्तर लिहिलंय, वाचलं पण लिहून पाहिलं, थोडेसे मार्क्स अजून वाढतील. बरोबर. पण ते लिहिलेले उत्तर जर तुम्ही चेक करून घेतले आणि त्याला जर तुम्ही इम्प्रूव्ह केलं, अरे मार्क्स अजून वाढतील ना. आणि म्हणून इम्पॉर्टंट काय, वाचणे, त्यापेक्षा जास्त लिहिणे, त्यापेक्षा जास्त अजून काय तर चेक करून घेणे पण तेवढंच जास्त इम्पॉर्टंट. सर्व तुम्हाला इथं मिळणार आहे. टीचिंग पण आहे, रायटिंग पण आहे, इव्हॅल्युएशन पण आहे. करेक्ट. नेक्स्ट, जर तुम्हाला कोणी जर 27 साठी प्लॅनिंग करत असेल तर मग आपल्याकडे स्वराज्य बॅच आहे, 2.0 बॅच आहे. प्री मेन सर्व कव्हर होणार, रेकॉर्डेड लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लासेस आहे. एनसीईआरटी फाउंडेशन पण इथं तुम्हाला मिळेल. इंटरव्ह्यू प्रिपरेशन पण आहे. मेन्स आन्सर रायटिंग 18 बुक्स तुम्हाला इथं घरपोच मिळेल. आणि लक्षात ठेवा की आपल्यासोबत आता 2 ऑफिसर जुळलेले आहेत जे तुम्हाला रेग्युलर गाईड करतील, मेंटॉरशिप देतील. ठीक आहे. आधी फक्त मेंटॉरशिप होतं पण आता इथं ऑफिसर मेंटॉरशिप आहे. यासोबतच म्हणजे ज्यांनी ऍक्च्युली पोस्ट काढलेली आहे, डेप्युटी कलेक्टर आहेत, असे आपल्याशी जुळलेले आहेत, त्यांच्यासोबत तुम्हाला कनेक्ट करता येईल. राईट. नेक्स्ट आहे काय, बाकी सगळे एमसीक्यू आहे, एसे रायटिंग आहे, एथिक्सचा आहे, ऑप्शनल आहे, सगळं तुमचं इथं कव्हर केल्या जाणार. आणि जर तुम्हाला कंबाईनची बॅच जॉईन करायची असेल तर ती पण बॅच आपल्याकडे आहे. हे बघा, कंबाईनची बॅच जॉईन करायची असेल तर प्री आणि मेन सर्व यामध्ये पण कव्हर होणार. लक्षात ठेवा की जी स्वराज्य बॅच होती ती एकमेव बॅच अशी आहे जी लाईफ टाईम साठी. या बॅच मध्ये तुम्हाला प्री आणि मेन्स कव्हर होईल. लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लास आहे, मॉक टेस्ट, स्टडी नोट्स आहेत, प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत, करंट अफेअर्स आहेत आणि एक्सपर्ट फॅकल्टी टीम आहे आपल्याकडे. प्रत्येक विषयासाठी डेडिकेटेड फॅकल्टी टीम आहे. राईट. चलो, आय होप की हे सर्व तुम्हाला क्लिअर झालं असणार. आणि एकदा मी तुम्हाला टाइम स्लॉट सांगून देतोय की आधी आपण फक्त एकच सेशन युट्यूबला घेत होतो, पण आता आपण 2 घेतोय. कंबाईन साठी वेगळे टाइम स्लॉट आहेत आणि राज्यसेवासाठी वेगळे आहेत. कंबाईन साठी सायन्स लक्षात ठेवा 3 वाजता आहे, तर राज्यसेवासाठी 5:15 वाजता सेशन असतो. पवन सरांचं करंट अफेअर्स सकाळी 8 वाजता, रुचिता मॅमचं इंग्लिश सकाळी रात्री 9 वाजता. तर हे जे सेशन आहेत, 2 सेशन आहेत, हे कॉमन आहेत, दोघांना पण चालेल. चला, आय होप हे क्लिअर झालं असणार की नेमकं ऍक्शन काय असायला पाहिजे तुमची या उरलेल्या किंवा या मेनच्या दिवसांसाठी, है ना. ते तुमच्या चांगलं लक्षात आलं असेल. सेशन कसं वाटलं आहे नक्की चॅटबॉक्स मध्ये कळवा. काही अजून क्वेरीज असतील ते चॅटबॉक्स मध्ये टाका किंवा माझा नंबर दिलेला आहे स्क्रीनवर, त्यावर जरी कॉन्टॅक्ट केलं तरी पण चालेल. सो दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.